रजोगुणात्मक सांगितलं, बरोबर. जाणता नेणता जीव जन्मता समर्थांचे शब्द आहेत, बरोबर. का जाणता आणि जाणता नेणता म्हणजेच असंतुलन. सृष्टीची उत्पत्तीच असंतुलन आहे, सृष्टीचा विनाश हे संतुलन आहे, म्हणजे परब्रह्मस्थिती. मग त्या असंतुलनाबद्दल इतका आम्हाला ओढा का वाटावा? जे अस्थिर आहे, व्यर्थ आहे, नाशवंत आहे, त्याबद्दल आम्हाला इतकं प्रेम का वाटावं? हा प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला खडसावून विचारत नाही तोपर्यंत आमचा विवेक जागा होत नाही. तुम्ही म्हणाल बुवा एवढं सगळं मोबाईल आणि ह्याच्यातून आम्हाला वेळ मिळायचा कधी हे सगळं करायचं? इतकी महत्वाची काम आम्हाला. म्हणून माणसाने सदैव हे लक्षात ठेवावं, प्रपंचाचा अभिमान कधीही बाळगू नये. आणि जरा समर्थ संप्रदायामध्ये हे नोंद वाढतंय. नाही, समर्थांनी प्रपंच परमार्थ समन्वय सांगितलं आहे, ते समर्थांच्यासाठी शोभून दिसतो आणि त्यांचा राष्ट्रप्रपंच आहे, व्यक्तिगत नाही आहे, बरोबर ना. राष्ट्रप्रपंचाच्या दृष्टीनं गोष्ट वेगळी आहे, कारण समष्टीचा विचार आहे, व्यष्टीचा विचार आहे. म्हणून समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, परमार्थ करताना प्रपंच कराल तर परमार्थ ठाकणार नाही. परमार्थ काय होईल? गळून पडेल. पण आता ज्यांना जमतच नाही त्यांनी काय करावं? त्यांनी मग प्रपंचाचा अभिमान न ठेवता एक तात्पुरती सोय, काय म्हणा मोठ्याने, एक तात्पुरती सोय म्हणून आपल्या प्रपंचाकडं बघायला शिकलं पाहिजे. पटतंय का? हे बघा, 50-60च्या पुढे जे आहेत त्यांना जर पटत नसेल, अरे पटलंच पाहिजे. ही तात्पुरती सोय शास्त्रांनी काय आणि समर्थांनी पुढे काय सांगितलं? जयास वाटे वैराग्य करावे, त्यांनी काहीच न विचारावे, उठोनी वाट्याची लागावे दिगंता परी. चला कोण कोण उत्तर? अरे आपण म्हणणार वी आर फॉलोअर्स ऑफ समर्थ रामदास स्वामी. एक तरी एवढी अनुभवावी जाऊ दे, अनुकरणात आणावी. तर कोण कोण नावं आम्हाला पाहिजे गडावर. प्रपंच फार सोपा आहे, परमार्थ फार अवघड आहे. तो यासाठी का? विवेक जागा होत नाही, आणि जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत वैराग्याबद्दल बोलायचं पण नाही. जे जन्मजात वैराग्यशाली श्रीमद आदिशंकराचार्यांसारखे, समर्थांसारखे, सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींसारखे जे जन्मजात वैराग्यशाली, असे फार युगातून एखाद दुसरे हो, शतकातून एखाद दुसरे म्हणू. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी जोपर्यंत विवेक जागा होत नाही वैराग्याचा विषयच बोलायचा नाही. येऊच शकत नाही, वैराग्य निर्माणच होत नाही. एक त्याला ऑप्शन आहे, काय? जो त्रिविध तापे बोळला संसार दुःखे दुःखवला तोची एकटा, तोची एक अधिकारी झाला. एक एक शब्द महत्वाचा आहे. तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. बाकीचे तुम्ही किती लिखाण करा, किती वाचन करा, किती प्रवचन सांगा, सांगणाऱ्याला 10 पट जास्त लागू पडतं. कितीही ऐका, तुम्हाला परमार्थाचा अधिकार नाही. बरं, स्वतः या सिद्धांताला समर्थ स्वतः अपवाद आहे. कुठले त्रिविध त्रास झाले होते त्यांना म्हणून घर सोडून गेले 12व्या वर्षी. जो त्रिविध तापे पोळला संसार दुःखे दुःखवला तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. कुठले ताप झाले होते समर्थांना? सगळे आनंद का? जन्मजात वैराग्य घेऊनच आलेले. म्हणून मी म्हटलं, जे जन्मजात वैराग्यशाली आहेत त्यांचा अपवाद वगळला तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांना जोपर्यंत विवेक जागा करता येत
नाही तोपर्यंत वैराग्याची ती कल्पनाही होऊ शकत नाही. पण एखाद्याला जर तसं वाटलं, मी गंमत सांगतो, एकच नाव आणि एकच आडनाव असणारी 2 मुलं माझ्या संपर्कात आली. एक 15 वर्षापूर्वी आणि एक 5 वर्षापूर्वी. दोघांचं नाव एकच, आडनाव पण तेच. 2 वेगळी मुलं. तुम्ही म्हणाल बुवा मुलगा पण एकच का? 2 वेगळी मुलं. आणि म्हणजे हा पगडा कसा असतो ते सांगतो. दोघांनी इच्छा व्यक्त केली, मला ब्रह्मचारी राहायचं आहे. मग काही मार्गदर्शन वगैरे मला जे काही आधी 15 वर्षापूर्वी जे कळायचं तेव्हा ते, 5 वर्षापूर्वी जे कळायचं तेव्हा त्याला ते असं सांगितलं. आणि काही काळ असा गेला, एकानं आपल्या पिल्लूला बरोबर आणलं. इथं वरती गडावर झालेली गोष्ट, इथं 1-1.5 वर्षापूर्वी. आणि त्याने बुवा हे माझं पिल्लू. किती छान, तुझ्यासारखंच आहे म्हणलं. आणि या पिल्लूला निर्माण करणारी आदिशक्ती त्या पण येतात म्हणून म्हणाल्या. त्या आदिशक्ती त्या पण आल्या, त्यांना आपण नमस्कार केला. माया म्हणतात ते उगीच नाही बरं. आता तो हेही विसरून गेला होता की असं काही घडलं होतं आणि आपण बोललो होतो. समर्थाने प्रत्यंतर दिलं मायेचा प्रभाव काय असतो. आणि दुसरा पठ्या त्यानं ठरल्यानंतर सांगितलं, बुवा माझं ठरलंय बरं का. म्हटलं व्हेरी गुड. नाव तेच आडनाव तेच. काय आहे, वैराग्य करतो म्हणून वैराग्य होत नसतं. ते अंगभूत असावं लागतं. लहानपणापासून तुम्हाला त्याची प्रेरणा मिळत राहते की मला या मार्गावर जायचं आहे. अगदी लहानपणापासून नसेल तर किमान पौगंडावस्थेपासून किंवा त्याच्या पुढे तरी व्हायला लागतं. ते पूर्व तुमचं कर्म असेल तर ते वैराग्य जन्मजात तुम्हाला येतं. समर्थांसारखे, श्रीधर स्वामींसारखे. आता आपली माताच आपल्या मार्गात यायला लागली म्हटल्यानंतर तिला सुद्धा माया मानून समर्थ पळून गेले ना. याला म्हणायचं वैराग्य. येते लक्षात. हे वैराग्य अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्यामुळेच ते अत्यंत अत्यंत आणि अत्यंत अनमोल आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना ते याच जन्मी मिळवायचं आहे. काय पुढचं वाक्य जास्त आपल्या कामाचं आहे. समर्थांचं वैराग्य अनमोल आहे, पण मला काय त्याचा उपयोग. तेच वैराग्य मला या जन्मी मला स्वतःला मिळवायचं. शब्द बाहेर पडत नाही. मिळवायचं आहे की नाही आहे? मिळवायचं आहे. पण ते मिळवण्यासाठी काय हवं? विवेक हवा. विवेक कोणता हवा? समर्थांनी विवेकाची व्याख्या या ठिकाणी फार छान सांगितली. विवेकाची व्याख्या सांगतो आणि वैराग्याची व्याख्या सांगतो. विवेकाची व्याख्या सांगितली या ठिकाणी फार सुंदर व्याख्या. स्वधर्माचे आचरण करण्याची बुद्धी होणं म्हणजे विवेक आहे. या समासात ज्या व्याख्या सांगितल्या त्या सांगतो. आणि वैराग्याची व्याख्या फार सुंदर सांगितली. प्रतिष्ठेबद्दल थोडी सुद्धा आत्मीयता न वाटणं. मान सन्मान मर्यादा प्रतिष्ठा त्याच्याबद्दल थोडी सुद्धा इच्छा न होणं, याला काय म्हटलेलं आहे? वैराग्य. त्याला सुंदर एक शास्त्र वचन आहे, प्रतिष्ठा शुकरी विष्ठा. खऱ्या साधकाचं लक्षण काय आहे? ज्याला प्रतिष्ठा ही विष्ठेसारखी नाही, डुकराच्या विष्ठेसारखी वाटते. डुकराच्या विष्ठेचा का उल्लेख केला? कारण इतरांची विष्ठा खाऊन डुक्कर जगतं, त्याची स्वतःची विष्ठा काय असते. म्हणून शास्त्रांनी काय म्हटलं? प्रतिष्ठा शुकरी विष्ठा. अशी ज्या साधकाची मनाची स्थिती होते त्याच्यामध्ये काय आलं? वैराग्य आलं. आणि स्वधर्माचं आचरण म्हणजे नेमकं काय करायचं? 3 स्तरावर सांगतो आणि थांबतो. स्वधर्माचं आचरण करायचं म्हणजे एक
ज्याला सर्वत्र मान्यता आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा, या संदर्भामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जो तुमचा स्वधर्म आहे त्यानुसार तुमचं आचरण हा एक अर्थ ते काही फार सांगत बसत नाही, ते समजून गेलं आपल्याला. दुसरं, परिस्थितीजन्य मला काय आचरण करायला हवं, या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे, तीच शिकवण समर्थांना रामरायांनी दिली ना. जेव्हा त्यांनी वैराग्याच्या भरामध्ये आपला देह झोकून दिला कुठं, त्या दरीमध्ये, त्यावेळेला रामराय प्रकट होतात आणि त्यांना पुन्हा भूमीवरती आणतात आणि काय म्हणतात, हा देह तुमचा नाही, हा आमचा आहे. 2 तपे रक्षिली काय आहे, धर्मस्थापने कारणे. 2 तप, 24 वर्ष या देहाचं रक्षण आम्ही केलंय. कशासाठी? एक दिवशी वैराग्य प्राप्त करून देहाचा त्याग करण्यासाठी नाही, मग कशासाठी? धर्मसंस्थापना तुमच्याकडून करून घ्यायची आहे. म्हणून आमची तनुप आहे, हा देह आमच्या ताब्यातला आहे, त्याच्यावर तुमची सत्ता. अरे सगळंच रामार्पण केलं, मग देह बुद्धी चित्त अहंकार हा सुद्धा रामार्पणच झाला. मग या देहाचं काय करायचा हा निर्णय कुणाचा? रामाचा, म्हणजे आमचा. म्हणून परिस्थितीजन्य समर्थ मुक्त आहे, पण परिस्थितीजन्य काय आहे, परिस्थितीची आवश्यकता काय आहे, समाजाचं प्रबोधन करणं, राष्ट्राला जो सहिष्णू हिंदू आहे त्याला जयिष्णू हिंदू बनवणं, जो सहिष्णू हिंदू होता त्याला जयिष्णू हिंदू बनवणं, ही त्या काळाची गरज होती. आता पण आहे बरं का, आता या काळात तीच गरज आहे. मग परिस्थितीजन्य तुमचा स्वधर्म काय आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. याला काय म्हणतात? विवेक. या परिस्थितीत मी काय करायला हवं. कितीही प्रवचन लावलं तरी अजिबात चेहऱ्यावर तसा भाव येऊन न देणे, याला काय म्हणतात? परिस्थितीजन्य स्वधर्म पालन. तो इतका तुम्ही छान पालन करताय ना, मला अजून 1 तास बोलावं असं वाटतं. काय तुम्ही म्हणाल बुवा 24 तारखेला 1 तास काय 10 तास बोला, बिनधास्त बोला, आम्ही आमच्या घरातून ऐकू. हे परिस्थितीजन्य. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा स्वधर्म समर्थांनी दासबोधात व्याख्या केली आहे. सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. है ना? सकल धर्मा माझी धर्म. धर्म म्हणजे काय? धारणा क्षमता, याला धर्म म्हणतात. सर्व धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे? स्वरूपामध्ये राहणं, आपल्या आत्मस्थितीमध्ये स्थिर राहणं. म्हणून तर स्वरूप संप्रदाय नाव आहे ना आपल्या संप्रदायाचं. मूळ नाव काय आहे? समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, हे ठीक आहे, पण मूळ नाव काय आहे? स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. तेव्हा स्वरूपात, त्या स्वरूपामध्ये स्थिर राहणं हाच सर्व धर्मांमधला सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला. याला शास्त्रीय भाषेमध्ये भूतकोटीच्या धर्माचं पालन करणं असं म्हणतात. धर्माचे 2 मुख्य प्रभेद, भूतकोटीचा धर्म आणि भव्य कोटीचा धर्म. भूतम भव्याय, भव्यम भूताय. पूर्वोत्तर मीमांसेची ही सूत्र आहे. पूर्व मीमांसा काय म्हणते? भूतम भव्याय म्हणते, आणि उत्तर मीमांसा म्हणते भव्यम भूताय. भूतकोटीचा धर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ स्वरूपाच्या प्राप्तीचा धर्म, आणि भव्य कोटीचा म्हणजे भव्य म्हणजे होणारी गोष्ट. वर्णाश्रम त्याच्यातच आले, उपासना त्याच्यातच आली, सदाचार त्याच्यातच. हे सगळे जे काही धर्म आहेत ते काय आहे? भव्य कोटी त्याला म्हणतात, करण्याचे आहे. आणि हा होण्याचा आहे. स्वरूपामध्ये तुम्हाला काही करायचं नसतं, राहायचं असतं. स्वरूपभूत होणं हा धर्म, हा सर्वोच्च धर्म मानलेला आहे उत्तर मीमांसेत. म्हणून भव्यम भूताय असं सांगितलं. हा स्वधर्म पालन करता येणं म्हणजे काय आहे? विवेक आहे. या 3 स्तराचे विवेक जर आम्हाला जमले, म्हणजे या 3 स्तराच्या स्वधर्मांचं पालन जर आम्हाला जमलं, तर या प्रपंचाच्या विळख्यातून आमची सही सलामत, नुसती सुटका होऊन उपयोग नाही हो, सही सलामत व्हायला पाहिजे. तर चोळावळा होऊन करून टाकणार त्याने सुटका काय करताय?
सही सलामत सुटका करून घेणं आणि त्या योगे आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होणं आणि त्या एकंकारापर्यंत पोहोचणं हा काय आहे, महत्वाचा विषय आहे. मी म्हटलं थांबतो, पण एक सांगायचं राहिलं. ती सुरुवातीला घोषणा केली होती, मग त्याच्यावर फक्त 2 मिनिटं बोलतो आणि थांबतो. काय म्हटलं होतं मी? व्यवहारातला एकंकार आणि परमार्थातला एकंकार. सनातन परंपरा व्यवहारातला एकंकाराचा निषेध करते. लक्षपूर्वक ऐका. आणि याला समर्थांची उभी सांगतो, आधी राखावा आचार मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पाहावा विचार. सध्याच्या काळामध्ये आचारनिष्ठ लोकांची चितू केली जाते. त्यांच्याबद्दल फारच सोळं पाळतात, फारच नियम करतात, असंच करतात, तसं करतात, असं पाहण्याची दृष्टी निर्माण झाली. तो इंग्रजांचा कृपाप्रसाद आपल्याला प्राप्त झालेला. आणि हे सगळं कशामुळे झालं? एक मिसकॉन्सेप्शन आहे आणि त्याला फार मोठा देश परिणाम करणार आहे. त्याचं नाव आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यांच्या तथाकथित संविधान, आता संविधान शब्द पण नीट बघायला पाहिजे. संविधान म्हणजे काय? सम्यक विधान. आता ते सम्यक नसेल तर त्याला संविधान म्हणायचं कसं? आता कॉन्स्टिट्यूशन हा शब्द बरोबर म्हणावा लागेल. सम्यक नसेल तर त्याला विधान संविधान म्हणणार कसं? सम्यक विधान, परमात्म्याचं विधान सम्यक असतं ना. आमच्याकडे विधान कोणतं आहे? सम्यक विधान परमात्म्याचं म्हणतो आम्ही, म्हणून त्याला संविधान म्हणतात. ते आहे का आता आपल्याकडं? नाही. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, एव्हरी मॅन इज बॉर्न इक्वल. हे थोतांड सर्व जगाभरात पसरलेलं आहे. हे खरं आहे का? प्रत्येक मनुष्य जन्मतः समान आहे. अरे 2 सख्खे भाऊ, द्या सोडून सख्खे भाऊ, 2 जुळे भाऊ सारखे नसतात. असतात. एक असतो हुशार तर दुसरा असतो मोठा. एक असतो सुंदर तर दुसरा असतो साधारण. कुठलं घडलं? जन्मतः समान आहे. प्रत्येक जण स्वतःचं कर्म घेऊन आलाय ना. ते कर्म घेऊन आला म्हणून तर तो त्याला जीव मिळाला. मग असं असताना हा पूर्वजन्माचा आणि कर्मविपाकाचा सिद्धांत माहीत नसणारे लोक, फक्त वर्तमानाचा विचार करणारे आणि इंद्रियजन्य गोष्टींना सत्य मानणारे. काय म्हटलं मी? इंद्रिय आणि मन याच्यात फरक काय आहे? इंद्रिय फक्त वर्तमान ओळखतात. इंद्रियांना भूत आणि भविष्य कळत नाही. का कळतं कोणाच्या इंद्रियांना? नाही ना. मनाला भूत भविष्य कळतं आणि वर्तमान पण कळतं. मनाला भूत भविष्य वर्तमान तिन्ही कळतं. बरोबर आहे ना. इंद्रियजन्य तथ्यांना जे सत्य मानतात ते असं काहीतरी लिहितात. म्हणून ही लोक व्यवहारामध्ये एकंकार करतात. समानता व्यवहारामध्ये आणतात. परमार्थता सगळे समान आहे. ब्राह्मणे गवी हस्तिनी श्रीचैव स्वपाकेच पंडिता प्रियदर्शना आहे ना. गीतेमध्ये ते कुठल्या अर्थानं सांगितलंय? पारमार्थिक सत्तेच्या अंगानं सांगितलंय, व्यावहारिक सत्तेच्या अंगानं नाही सांगितलं. नाही तर मग पारमार्थिक सत्तेच्या अंगानं मग अर्जुनानं पण श्रीकृष्णाच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे. सगळेच सारखे. तूच का एकटा भगवान, मी पण भगवान. व्यवहारामध्ये चालेल का? नाही चालत ना. मग समर्थानीचं इतकं सुंदर उदाहरण दिलं, त्यालाच सांगतो कुठं चूक होते. भेद आणि अभेद. आपल्याला जायचंय कुठं? कुठं जायचंय? वा, आम्हाला आमच्या रूम मध्ये जायचंय. कुठं नाही जायचं. फार फार कावलोय आता. भेदातून अभेदाकडे जायचं. पण कुठल्या भेदातून कुठल्या अभेदाकडे जायचंय? पुन्हा तोच विषय आहे. झोपेत जायचंय की समाधीत जायचंय? कुठे जायचंय आपल्याला? समाधी म्हणजे काय आहे? अपलिफ्टमेंट. झोप म्हणजे डाऊनफॉल. अभेद 2 प्रकारचे.
एक ज्ञानपूर्व अभेद आणि दुसरा ज्ञानोत्तर अभेद. सगळं दासबोधातलं सांगतोय मी, फक्त ओव्या सांगत नाही एवढंच, काही नवीन सांगत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक आहे तो ज्ञानपूर्व अभेद आहे, दुसरा आहे तो ज्ञानोत्तर अभेद आहे. दोन्हीकडे अभेदच आहे म्हणून दोन्ही सारखी होती नाही होणार ना. समर्थांनी उदाहरण दिलं, अरे एक माशी आहे, ती माशी छानपैकी गुलाबजामवर बसली आणि तिथून कुठली 2 मिनिटांनी तिला उकिरड्यावर जाऊन बसावं असं वाटलं. उकिरड्यावर जाऊन बसली, तिला ज्ञानाची प्राप्ती झाली. अभेद आहे. तिला उकिरडा आणि गुलाबजाम याच्यामध्ये काही अंतर वाटत नाही. अभेद आहे ना. अभेद आहे पण ज्ञान आहे. बर, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आम्हाला उकिरड्यावरचं अन्न अजिबात चालत, त्यालाही हळूच आवाज आहे, डाऊटफुल आहे. उकिरड्याचं अन्न चालतं, आम्हाला छान अन्न पाहिजे ना. आम्ही काय करतो, भेद पाळतो. आम्ही भेदवादी आहोत, त्या माशीपेक्षा खालच्या अवस्थेचे आहोत. माशी आमच्यापेक्षा उच्च अवस्थेची आहे म्हणायचं का नाही म्हणायचं. ती तर अभेद पाळते ना. आणि आमचे साईबाबा तिथंच कुत्र खातात, त्याच्याच बाजूला हे खातात. आमचे गजानन महाराज उष्ट्या पत्रावळी बरोबर ना, ते खातात. आता इथं पण अभेद आहे ना. कुणी घरी बोलवलं जेवायला तर ते छान पण जेवतील ना, तर तिथे उष्टच लागतं म्हणतील. तिथं चांगले अन्न जेवतील. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं माशी सारखंच झालं. मग त्यांना का महाराज म्हणायचं, त्यांना पण माशी सारखेच आहे तसं का नाही म्हणायचं. ज्ञानोत्तर अभेद आहे. मग व्यवहारामध्ये जर अभेद पाळला तर चालेल का. चालेल का. म्हणजेच व्यवहारातला एकंकार काय आहे, विघातक आहे. व्यवहारामध्ये शास्त्रांनी ज्या मर्यादा घालून दिल्या, वर्ण आश्रम लिंग यानुसार ज्या ज्या मर्यादा घालून दिल्या, त्या त्या मर्यादांचं त्या त्याप्रमाणे जर आम्ही पालन केलं तर आम्हाला ज्ञानाची लवकर प्राप्ती होईल. कारण सनातन धर्माची निर्मितीच अशा पद्धतीनं आहे की सृष्टीतील भेदांचा असा उपयोग करून घ्या की अभेद परमात्म्यापर्यंत तुम्ही पोहोचा. सृष्टीतील भेदांचा असा उपयोग करून घ्या की अभेद परमात्म्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. ही एकमात्र व्यवस्था या सनातन धर्मामध्ये आहे आणि तो धर्म पुढे जाऊ नये कधीचा प्रभाव. म्हणून तर हे सगळं नाटक सुरू आहे ना. पण हे कळणार कधी आम्हाला, मूळ शास्त्राकडे बघितलं तर कळेल ना. धृतराष्ट्र घाबरलेला आहे, रडतोय. ह्या पांडव आता काय माझ्या पोरांना सोडणार नाही. मला फार भीती वाटायला लागली. झोप येईना म्हणून रात्री 1:30-2 वाजता त्या बिचाऱ्या विदुराला उठवून आणलं. मला काहीतरी सांग, मला कसं तरी वाटतंय. आता विदुर बिचारा काय करणार, मोठा भाऊ पण आहे आणि राजा पण आहे. म्हणून त्यांनी विदुर नीती सांगितली. विदुर नीती जास्ती करून व्यवहार आणि राजनीती वगैरे हा विषय त्याच्यात आहे. पण हे झाल्यानंतर तो म्हणाला, मला इतकं छान वाटलं, पण मला आता परमार्थाचा उपदेश कर. नाही म्हणाले, परमार्थाचा उपदेश करण्याचा अधिकार मला नाहीये. मी सनत सुजात या ऋषींना बोलवतो. म्हणून त्यांनी ध्यान केलं आणि त्या ऋषींना स्वर्गातून बोलवून घेतलं आणि काय सांगितलं, यांना कृपया पारमार्थिक उपदेश करा. आणि संपूर्ण तो पारमार्थिक उपदेश सनत सुजातीय ऋषींनी धृतराष्ट्राला केलेला आहे. यातलं वाक्य महात्मा विदुरांना माहिती आहे. संपूर्ण शास्त्र महात्मा विदुरांना माहिती आहे. पण त्यांनी तो उपदेश केलेला का नाही केला. अधिकार. पण ह्याच गोष्टी आम्हाला आता सहन होत नाहीयेत का, कारण बुद्धी विकृत होत चाललेली आहे. म्हणून समर्थांवर जर पूर्ण विश्वास ठेवायचा असेल तर तो पूर्ण ठेवावा. सिलेक्टिव्ह समर्थ नको. हेच होत आहे आमचं सध्या. सिलेक्टिव्ह ज्ञानेश्वर, सिलेक्टिव्ह समर्थ, सिलेक्टिव्ह कबीर,
सगळे सिलेक्टिव्ह नाही, पूर्ण रूपात स्वीकार. ते जर आम्ही करू शकलो तर खऱ्या एकंकाराला पोहोचू, नाही तर व्यवहारातल्या एकंकाराला जाऊन पोहोचू. व्यवहारातल्या एकंकाराचा स्वीकार याचा अर्थ नरकामधलं दार मोठं करून त्याच्यात प्रवेश करणे आहे. आणि परमार्थातला एकंकाराचा स्वीकार करणं म्हणजे परमात्म्याची गाठ घेणं हे आहे. तुमच्या समोर समर्थांनी 2 मार्ग ठेवलेले आहेत. चॉईस इज युअर्स. गमोपंथ आनंद या राघवाचा, तिकडे जायचं की या दुसऱ्या मार्गाने जायचं, ज्यांनी त्याने ठरवावं. शांतपणे तुम्ही त्या प्रेमाने माझं हे ऐकून घेतलं आणि असा हा सगळा विषय असताना तुम्ही लक्षपूर्वक हे श्रवण केलं, याबद्दल तुम्हाला साधुवाद देतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. उत्तम अनुभव पक्का लक्षात राहील ना. भक्तांचं सिलेक्शन तसंच केलेलं आहे. पुढे काही फार बोलत नाही. आपल्या गडावर विविध प्रकारचे वर्ग चालतात. तरुणांसाठीचा वर्ग तो जून महिन्यामध्ये आहे. तरुणांसाठीचा वर्ग चालतो 18 ते 23 वयोगटाचा. त्याच्यानंतर 24 ते 50 प्रापंचिक शिबिर चालतं आणि 50 ते 75 वानप्रस्थ शिबिर चालतं. सगळ्या शिबिरांना मार्गदर्शन करायला अजय बुवा असतात, हे मला सांगायचं. तरुणांना तरुणांच्या भाषेत, प्रापंचिकांना प्रापंचिकांच्या भाषेत पुढचं सांगायला नको. तर त्या भाषेतनं सांगितलं जातं एकच गोष्ट, तर ती छानपैकी सांगतात असे अजय बुवा. त्यांचं आजचं छान लेक्चर झालं. मला कल्पना आहे इतका वेळ ऐकून घ्यायची कोणालाही सवय नाहीये. आपण घरी कोणाचंच काही ऐकत नाही, पण तुम्हाला अजून थोडा वेळ ऐकायचं आहे. हा जो स्क्रीन लावलाय तो उगाच लावलेला नाहीये. तर स्क्रीनवर तुम्हाला काही दाखवण्यात येईल. अगदी थोडा वेळातच संपेल, खात्री ठेवा. तर माझ्या मते थोडी चुळबुळ होईल त्याची मला खात्री आहे, पण तेवढं जरा ओव्हरकम करा. आजचाच दिवस आपल्या हातात आहे. तर समर्थांच्या सर्व वाङ्मयापैकी बरंचसं वाङ्मय ज्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि विशेष करून अभ्यासकांसाठी निर्माण केलेली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट बद्दलचं मार्गदर्शन करायला ज्यांनी ती निर्माण केली आणि विनामूल्य, फ्री फॉर ऑल, हे महत्वाचा भाग आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी अगदी थोड्या वेळात ते दाखवतील आणि मग आपण इथून तुम्ही सगळे जायला थांबलेलेच आहात, पण थोडासा धीर धरा. मी अजय बुवांना विनंती करतो त्यांनी आपलं मूळ स्थान ग्रहण करावं. जय जय रघुवीर समर्थ.